Download the ZEE5 app now. झी मराठीवरील तुला पाहते रे ह्या मालिकेच्या 9 एप्रिलच्या भागात ईशाला विक्रांतवर शंका येते. ती त्याच्या सुरुवातीपासूनच्या आठवणी आठवू लागते. तिला विक्रांतचं वागणं कुठेतरी खुपत असतं. इकडे आईसाहेब ईशाच्या आईबाबांना कर्जतच्या बंगल्यावर बोलावून घेतात. त्यांच्याकडे ईशासाठी आणि त्यांच्यासाठी खास सरप्राईज आहे असं सांगतात. इकडे सोनिया आणि जयदीप मध्ये ईशाच्या नावावर प्रॉपर्टी देण्यावरून भांडण होतं. जयदीप ईशाच राजनंदिनी असल्याचं सांगतो, मात्र सोनियाला ही गोष्ट पटत नाही. सोनिया ईशाची भेट घेते आणि घरात जे काही चालू आहे ते तिला पटतं का असा प्रश्न करते. विक्रांतच्या वागण्यावर तुझा विश्वास आहे का असं विचारते, मात्र ईशा तिला नीट उत्तर देऊ शकत नाही. ईशाचा विक्रांतवरील विश्वास उडू लागतो, मात्र तिचं मन नाकारत असतं. इकडे झेंडे आणि विक्रांत त्यांचा प्लॅन यशस्वी झाला म्हणून आनंद व्यक्त करतात. दादासाहेबांनी केलेल्या अपमानाचा बदला घेतल्याचं विक्रांत झेंडेंना सांगतो. लवकरच ईशाची प्रॉपर्टी आपल्या नावावर होईल असं स्वप्न रंगवतो. या मालिकेच्या आगामी भागात आईसाहेब ईशाच्या नावावर संपत्ती करत असल्याचं जाहीर करतात, मात्र ईशा प्रॉपर्टीच्या कागदपत्रांवर सह्या करण्यास नकार देते. ईशाला प्रॉपर्टीच्या कागदांवर सह्या करण्यास भाग पाडण्यासाठी विक्रांत काय करणार? विक्रांतच्या भूतकाळाचा मागोवा ईशा घेणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पहा तुला पाहते रे सोमवार ते शनिवार संध्याकाळी 8:30 वाजता फक्त झी मराठीवर. मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीचे अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज. Download the ZEE5 app now.